नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. हे ॲप जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. तर हे झालं ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50 चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आजच्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर बघितला नसेल तर तो देखील व्हिडिओ बघा. म्हणजे हे दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सोमवार सकट पुढच्या संपूर्ण आठवड्यात मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचे संपूर्ण विश्लेषण लक्षात येऊ शकेल. आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया, ज्यामध्ये सोमवारी काय होऊ शकतं याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपल्याला माहितीच आहे की निफ्टीमध्ये 11 आणि 12 डिसेंबरला एक तेजी आपल्याला बघायला मिळाली. त्यापूर्वी मार्केटमध्ये मंदी चालू होती आणि अचानक 11 आणि 12 डिसेंबरला आपल्याला तेजी बघायला मिळाली. आता आपल्या पुढे प्रश्न असा निर्माण होईल की ही जी तेजी चालू झाली आहे ही कुठपर्यंत जाणार? ओके, तर ही तेजी थोडी मोठी होणार आहे. मात्र आत्ता शॉर्ट टर्म मध्ये जर आपण बघितलं तर सोमवारी आपल्याला ह्या तेजीला थोडासा ब्रेक लागू शकतो. अर्थात सकाळच्या सत्रामध्ये नाही तर दुपारच्या सत्रामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये काय होऊ शकतं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला असं दिसतंय की मार्केटमध्ये थोडंसं गॅप अप ओपन होऊ शकतं आणि आपल्याला 26,075 च्या आसपास जे पहिलं टार्गेट आहे ॲस्ट्रोचं त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट होऊ शकते. कदाचित तिथे आपल्याला गॅप अप ओपन सुद्धा होऊ शकतं. खाली फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं तरी ह्या लेवलच्या दिशेनं आपल्याला किंमत येताना दिसू शकते. आणि ही जी टार्गेट्स आहेत ही शॉर्ट टर्म मधली फायनल टार्गेट्स तुम्हाला दिसत आहेत. 26,075 हे पहिलं टार्गेट आहे, 26,150 हे दुसरं टार्गेट आहे आणि 26,210 हे तिसरं टार्गेट आहे. काय होऊ शकतं ह्या आसपास कुठेतरी, म्हणजे अगदी कमीत कमी तेजी आता राहिली असं जर आपण समजलं तर ह्या लेवलच्या आसपासच कुठेतरी एम पॅटर्न बनून सेलिंग येऊ शकतं. जर अजून थोडीशी तेजी बाकी असेल तर काय होईल, ह्या लेवलच्या आसपास येऊन एम पॅटर्न बनून मंदी येऊ शकते आणि ही मंदी शॉर्ट टर्म साठी येणार आहे. लॉंग टर्म मध्ये पुन्हा एकदा तेजी होणारच आहे. साधारण किती मंदी येऊ शकते तर साधारण एक 100, 150, 200 पॉईंटची मंदी आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेजी येऊ शकते. तर आणि जास्त समजा तेजी होणार असेल तर कुठपर्यंत जाऊ शकतं तर आपल्याला इथपर्यंत जाऊ शकतं आणि मग एम पॅटर्न बनू शकतो. कदाचित ह्या 210च्या थोडंसं वर सुद्धा जाऊ शकतं आणि एम पॅटर्न बनू शकतो असं आता आपल्याला दिसायला लागलंय. त्यामुळे ही जी आपल्याला दिसत आहेत ही फायनल टार्गेट आहेत शॉर्ट टर्मची. याच्यानंतर काय होणार, याच्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला तेजी बघायला मिळेल. कदाचित दुपारच्या सत्रामध्ये एम पॅटर्न झाल्यानंतर रिव्हर्सल देखील बघायला मिळू शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला सोमवारची तयारी करायची आहे. मी थोडंसं तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवतो. डेली टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की काय झालंय आता, हे 2 दिवस जे आहेत 11 आणि 12
ह्या 2 दिवसात आपल्याला तेजी झाली आहे. ही तेजी आणखीन थोडीशी जाऊ शकते आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसतंय आणि त्यानंतर कदाचित काय होईल, त्यानंतर कदाचित ही तेजी आणखीन वाढू शकते. तर अशा प्रकारे आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्नची तयारी होताना दिसू शकते. तर माझ्या मते आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे निफ्टी 50 मध्ये सोमवारी मूव्हमेंट होऊ शकते. आता आपण पुढे जाणार आहोत आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत. तर बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला आठवत असेल तर शुक्रवारसाठी ह्या सर्व लेवल्स काढून दिलेल्या होत्या आणि वरच्या बाजूला कोणता रेझिस्टन्स झोन आहे तो सांगितलेला होता, खालच्या बाजूला कोणता सपोर्ट झोन आहे तो सांगितलेला होता. प्रत्यक्षात काय झालं, खालच्या बाजूला किंमत आलीच नाही. तर त्यामुळे आपण ह्या खालच्या बाजूच्या लेवल जे आहेत सपोर्ट झोनच्या ते आता काढून टाकायला हरकत नाहीत. आता आपल्या दृष्टीनं काय आहे, मी जसं तुम्हाला शुक्रवारी काय झालं हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्यानुसार इथे एक फक्त फेक ब्रेकआउट आला आणि त्यानंतर आपल्याला किंमत ह्याच एरियामध्ये अडकून पडलेली बघायला मिळाली. आता काय झालंय, ह्या 2 लेवल सोबतच आता वरच्या बाजूला हा जो हाय बनलाय, ही लेवल सुद्धा अतिशय महत्वाची लेवल आहे आणि आता आपल्याला काय लक्षात घ्यायला लागणार आहे, तर ही लेवल सुद्धा आपल्याला एक रेझिस्टन्स लेवल म्हणून काम करणार आहे. त्यामुळे आता जर समजा सोमवारी काय होऊ शकतं, सोमवारी साधारणपणे इथून थोडंसं वर जाऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं, तर ह्या लेवलच्या आसपास जाऊ शकतं आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की आत्ता आपल्याला साधारणपणे 59,400 च्या आसपास असणारं जे बँक निफ्टी आहे ते 49,500, 49,550 ह्या दिशेनं जाऊ शकतं आणि त्या 59,500, 59,550 या दिशेनं जाऊ शकतं आणि त्यानंतर मग खाली येऊ शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. चुकून जर 49,000 असं म्हटलं असेल, तर तिथे 59,000 हा शब्द लक्षात ठेवा. तर सध्या 59,000 च्या आसपास चाललेलं आहे. 59,400 च्या आसपास असणारं 59,500 च्या दिशेनं, 550 च्या दिशेनं जाऊ शकतं आणि मग कदाचित एक छोटंसं एम पॅटर्न बनून आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. हे सेलिंग टेम्पररी असेल आणि त्यानंतर सुद्धा येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो. तर ही गोष्ट आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. तर माझ्या मते बँक निफ्टीचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला आता लक्षात आलं असेल. आता आपण सेन्सेक्सचं विश्लेषण बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अगदी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्हाला आता जॉइन बटन क्लिक करून आपल्या YouTube चॅनलवर मेंबरशिप घेता येऊ शकणार आहे. अनेक सदस्यांनी मेंबरशिप घ्यायला सुरुवात देखील केलेली आहे. आपण मेंबरशिपमध्ये एकूण 4 प्रकार केलेत. ब्रॉन्झ मेंबरशिप आहे, सिल्वर मेंबरशिप आहे, गोल्ड मेंबरशिप आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर ह्यापैकी कोणतीही एक मेंबरशिप घेऊ शकता आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करू शकता. तर त्या मेंबरशिप घेण्यासाठी आपलं YouTube चॅनल जे आहे त्याच्या पुढे सबस्क्राईब बटन जे असतं त्याच्या पलीकडे जॉइन नावाचं एक बटन दिसणार. त्या जॉइन बटनवर क्लिक करून तुम्ही ही मेंबरशिप घेऊ शकता. या मेंबरशिपमध्ये तुम्हाला काय काय मिळणार ती माहिती YouTubeवरच उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या WhatsApp नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या सदस्यांनी ॲपमध्ये प्रीमियम मेंबरशिप घेतलेली आहे, पेड कोर्सचा ॲक्सेस घेतलेला आहे, अशा सदस्यांनी चॅनल मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये पण निफ्टीप्रमाणेच आहे. 11 आणि 12 या 2 दिवशी जी मोठी तेजी झाली आहे, अचानक रिव्हर्सल आलंय. हे कुठपर्यंत जाऊ शकतं? तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या लेव्हल समजून घेतोय. 85,420 हे पहिलं टार्गेट आहे. म्हणजे ओपन एक तर तिथे होऊ शकतं, फ्लॅट ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं तर तिथपर्यंत जाऊ शकतं. कमीत कमी तिथपर्यंत जाऊ शकतं. जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतं? तर 85,690 पर्यंत जाऊ शकतं. 85,890 पर्यंत जाऊ शकतं. कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं वर देखील जाऊ शकतं. आणि निफ्टीमध्ये जसं सांगितलंय, ह्या एरियामध्ये कुठेतरी एम पॅटर्न बनवून आपल्याला सेलिंग बघायला मिळणार. तर ह्या पद्धतीचं आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे सेन्सेक्समध्ये असेल, निफ्टीमध्ये असेल, बँक निफ्टीमध्ये असेल, सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला तेजी बघायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये एम पॅटर्न जर बनला तरच आपल्याला काय होऊ शकतं, प्रॉफिट बुकिंग थोडंसं बघायला मिळू शकतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये
सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकतं याचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय. मात्र जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद.